सगळ्यांना नमस्कार. जसे की सगळ्यांना माहितच आहे, कोविड-19 या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जरी शाळा बंद असेल तरी आपलं शिक्षण चालू आहे. या हेतूनेच आपण युट्यूबवर लेक्चर अपलोड करत आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो, जरी आज आपली शाळा बंद आहे, ट्युशन्स वगैरे बंद आहे, तरी आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे आणि तो पूर्ण जिद्दीने करायचा आहे. कारण की येणाऱ्या 2020-2021 या शैक्षणिक वर्षात तुमचा 10वीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारचा आला पाहिजे, उत्तम आला पाहिजे. या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना मन लावून अभ्यास करायचा आहे. माझी अशी इच्छा आहे की सगळी मुलं जर मन लावून अभ्यास करत असेल, प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल, तर 100% तुम्हाला तुमचं यश मिळणार आहे. जरी जगामध्ये आज या आजाराने आपले हात बांधले असले तरी आज जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे याच्या मदतीने आपण खूप काही करू शकतो आणि आपलं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकतो. फक्त गरज आहे ते जिद्दीची. तर मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मी अर्षद सर तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड पार्ट 2 हे सगळं शिकवणार आहे. सो आज आपण अल्जेब्रा 10वी अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे. तो आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. मुलांनो, जेव्हा आपण मॅथ शिकतो तर मॅथ शिकत असताना तुम्हाला एक गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मॅथमॅटिक्स एक असा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिसची गरज असते. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा चांगला तुमचा हा सब्जेक्ट परफेक्ट होणार. आणि आजपासून आपण आपल्या चॅनलवर जे लेक्चर्स अपलोड करणार आहोत हे लेक्चर्स तुम्हाला दिवसातून 2दा बघायचे आणि जे काही होमवर्क मी तुम्हाला देणार आहे ते होमवर्क तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. तुम्हाला जरी काही अडचण आली कोणत्याही एक्झाम्पल्स मध्ये तर तुम्हाला मी आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. सांगायचं असं आहे, मॅथमॅटिक्स जेव्हा आपण शिकतो तर याच्यामध्ये जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करणार तेवढा जास्त हा सब्जेक्ट आपला पक्का होणार. आज आपण जेव्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत, या चॅप्टर बद्दल जर सांगायचं झालं तर या चॅप्टर्स मध्ये टोटल प्रॅक्टिस सेट आहे ते 5 आहे. 5 प्रॅक्टिस सेट या चॅप्टर्स मध्ये आहे आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये वेगवेगळी मेथड्स आहे. त्या मेथड्स कोणत्या आहे, त्या कशा आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि जे काही मी होमवर्क देणार आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक टर्म दाखवतो. सपोज आय एम रायटिंग हिअर, मी इथे एक टर्म्स लिहितोय 5x. तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजणे सुद्धा गरजेचं आहे. 5x मी इथे एक टर्म लिहिली आहे. तर मुलांना लक्ष द्या, या 5x मध्ये जे x असतं बाळांनो, जे x आहे याला आपण व्हेरिएबल म्हणतो आणि जो x सोबत व्हेरिएबल सोबत जो नंबर असतो याला आपण कोइफिशियंट म्हणतो. बघा बाळांनो, समजून घ्या, अतिशय बेसिक टर्म आहे कारण की या गोष्टी आपल्याला चॅप्टर मध्ये पुढे लागणार आहे. तुम्हाला समजलं पाहिजे व्हेरिएबल कोणता आहे आणि कोइफिशियंट कोणती आहे. तर ह्या टर्म मध्ये जो x आहे तो व्हेरिएबल आहे आणि x सोबत जो नंबर आहे म्हणजे 5 हा कोइफिशियंट आहे. त्याला आपण मराठीत व्हेरिएबलला आपण चल म्हणतो आणि कोइफिशियंटला आपण मराठीत सहगुणक म्हणतो. तर ही एक बेसिक टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता आपण पुढे बघणार आहोत का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं, नेमकं हे जे इक्वेशन असतात कशा स्वरूपात असतात. तर बघा बाळांनो, इथे मी तुम्हाला याचं जनरल फॉर्म म्हणजे याचं सामान्य रूप म्हणजे कशा पद्धतीचे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असतात. तर बघा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे जे आहे बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचं जनरल फॉर्म आहे, याचं सामान्य रूप आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये a b c हे जे आहे a b c हे सर्व रियल नंबर्स आहेत.
रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या कोणत्या असतात? जेवढे काही नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल 1, 2, -1, 1, 2, -1, 0.5, 3/6, -1/2, असे जेवढे काही म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल हे सगळे जेवढे नंबर्स आहे हे सगळे मिळून रिअल नंबर्स तयार होतात. रिअल नंबर पॉइंट मध्ये पण असू शकता, रिअल नंबर अपाउंड मध्ये पण असू शकता, मायनस मध्ये पण असू शकता, झिरो सुद्धा रिअल नंबर आहे, पॉझिटिव्ह मध्ये पण असू शकता. हे सगळे रिअल नंबर्स आहेत. सांगायचा असा अर्थ आहे बाळांनो, रिअल नंबर्स म्हणजे ए बी सी याच्या ठिकाणी आपल्याला रिअल नंबर्स मिळणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, ए बी ए इज इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0 कधीच राहणार नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, ऍट सेम टाइम एकाच वेळेस ए आणि बी ची किंमत कधी 0 राहणार नाही. जर ती 0 झाली तर काय होऊन जाईल, या दोघांचं जर मल्टिप्लाय केलं तर हे पण 0 होऊन जाईल, या दोघांचं मल्टिप्लाय केलं 0 सोबत ते पण 0 होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबलच राहणार नाही. आणि जर व्हेरिएबल नसेल तर ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स होणार नाही. ही एक टर्म आहे. सेम टाइम एकाच वेळेस ए ची आणि बी ची किंमत 0 राहणार नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, जो एक्स आणि वाय असतो, जे व्हेरिएबल्स आहे याची डिग्री ही नेहमी 1 असते, म्हणून याला आपण लिनियर असं म्हणतो. डिग्री 1 म्हणजे याचा जो वरती इंडेक्स असतो इथं, याची जी डिग्री असते ती नेहमी 1 असते, म्हणून आपण याला लिनियर म्हणतो. आय होप मला असं वाटतं की तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली असेल. तर आता हे जे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहे हे सॉल्व्ह करण्याच्या काही मेथड्स आहे बाळांनो, तर हे आपल्याला आता व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. आता आपण चॅप्टर्सला स्टार्ट करतोय. हळूहळू तुम्हाला व्यवस्थित चॅप्टर समजेल. त्या चॅप्टर्स मध्ये टोटल प्रॅक्टिस सेट 5 आहे, त्या व्यवस्थित मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तर चला मग आपण स्टार्ट करूया. मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. बेटा तशा त्या चॅप्टर्स ह्या मेथड्स 4 आहे, पण आपण 3च मेथड्स याच्यामध्ये शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड जी घेणार आहोत दॅट इज द फर्स्ट मेथड, ती आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट ही फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड बाय ग्राफिकल मेथड. मेथड नंबर 3 बाय क्रॅमर्स रूल मेथड. याची अजून एक मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण ती मेथड वापरणार नाहीये, आपण त्याच्याऐवजी एलिमिनेशन मेथड वापरणार आहे. ही जी मेथड आहे एलिमिनेशन मेथड ही तुम्हाला 9th स्टँडर्डला 9वीला सुद्धा होती. 9वीला सुद्धा हा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तुम्हाला लक्षात नसेल पण हा चॅप्टर 9वीला आहे. तर बघा बेटा, या 3 मेथड आपल्याला या चॅप्टर मध्ये व्यवस्थित शिकून घ्यायच्या आहे, कारण की या तिन्ही मेथडने आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये जी फर्स्ट मेथड आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड, ही मेथड आपण आज स्टार्ट करणार आहे. या प्रत्येक मेथडवर एक एक प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. जर तुम्हाला या तिन्ही मेथड व्यवस्थित आल्या, समजल्या, तर 100% तुम्हाला हा चॅप्टर अतिशय सोपा जाईल. तर आज आपण जी फर्स्ट मेथड आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड ही आपण आज स्टार्ट करणार आहे.
मेथड नंबर फर्स्ट, elimination by equating कोएफिशिएंट. आज आपण ही जी फर्स्ट मेथड आहे ही मी तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे, व्यवस्थित समजून सांगणार आहे. या मेथडवर 2 ते 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला बोर्डवर सॉल्व्ह पण करून देणार आहे आणि सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला करायला ह्याच मेथडवर काही होमवर्क सुद्धा देणार आहे. ते होमवर्क तुम्ही पूर्ण मन लावून सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह झाल्यानंतर मला व्हॉट्सअपवर पाठवायचे. ही गोष्ट तुम्हाला नक्की करायची. तर बघा बाळांनो, जेव्हा ही मेथड तुम्हाला शिकायची आहे, ह्या मेथड साठी काही बेसिक गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. मेथड सुरू करण्यापूर्वी आपण काही सिंपल एक्झाम्पल्स याच्यावर बघणार आहोत. क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग. आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. तर ही मेथड आज आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. त्याच्यावर क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पेपरला सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे क्वेश्चन विचारला जाईल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर बघा, याचा आपण फर्स्ट एक्झाम्पल आज स्टार्ट करत आहोत. एक्झाम्पल नंबर 1, x प्लस वाय इज इक्वल टू 10 सेमीकॉलन x मायनस वाय इज इक्वल टू 8. आपण फर्स्ट जे एक्झाम्पल घेतलं आहे ते अतिशय सिंपल एक्झाम्पल आपण सुरुवात करतोय. सिंपल एक्झाम्पल्स पासून हे एक्झाम्पल्स अगोदर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. नंतर आपण दम्मादम्माने पुढे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 10 सेमीकॉलन x मायनस वाय इज इक्वल टू 8. ह्या मेथड मध्ये तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ती म्हणजे काय, तर अगोदर तुम्हाला जे व्हेरिएबल्स आहे त्यांचे कोएफिशिएंट चेक करायचे आहे. कारण की ह्या मेथड मध्ये व्हेरिएबलचे कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे, एक तर एक्सचे किंवा वायचे व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल पाहिजे. इक्वल म्हणजे समान पाहिजे. तर आपण इथं चेक करूया. इथं एक्सचा कोएफिशिएंट किती आहे, म्हणजे कोएफिशिएंट दिलेलाच नाही. कोएफिशिएंट दिलेला नाही म्हणजे काहीच नाही. जेव्हा कोएफिशिएंट दिलेला नसेल, काहीच नसेल, त्यावेळेस कोएफिशिएंट हा 1 असतो, 1 असतो. तर एक्सचा कोएफिशिएंट हा या ठिकाणी 1 आहे आणि वायचा सुद्धा कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे. बरोबर आहे. पुढे सेकंड एक्झाम्पल मध्ये एक्सचा कोएफिशिएंट किती आहे, इथं सुद्धा एक्सचा कोएफिशिएंट 1 आहे आणि वायचा कोएफिशिएंट सुद्धा 1 आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पल्स मध्ये एक्स आणि वाय दोघांचे कोएफिशिएंट समान आहे. तर हे सिंपल टाइपचे एक्झाम्पल्स आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, आपण कोणाचे कोएफिशिएंट गृहीत धरतोय. आपण आता नेहमी वायचे कोएफिशिएंट गृहीत धरणार आहे, वायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी वायचे कोएफिशिएंट किती आहे, 1. याचा पण 1 आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचे साइन चेक करायचे. साइन म्हणजे यांचे चिन्ह चेक करायचे. याचं साइन काय आहे, प्लस. याचं साइन काय आहे, मायनस. एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, ज्यावेळेस साइन अपोजिट असेल, अपोजिट म्हणजे विरुद्ध असेल, वेगवेगळे असेल, त्यावेळेस तुम्हाला दोन्ही इक्वेशनची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. आणि ज्यावेळेस त्यांचे साइन सेम असेल, सारखे असेल, त्यावेळेस तुम्हाला दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायचे. समजतंय. ज्यावेळेस साइन अपोजिट असेल ऍडिशन, ज्यावेळेस साइन सेम असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर बघा, आता आपण स्टार्ट करतोय. अतिशय सिंपल मेथड आहे, त्याला आपण सॉल्व्ह करतोय. आन्सर हिअर व्यवस्थित लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचंय. फर्स्ट इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन, सेकंड इक्वेशन याच्या खालीच लिहायचंय, x मायनस वाय इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. बघा बाळांनो, आपण y चे कोएफिशिएंट गृहीत धरतोय. y चे दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे, इक्वल आहे. या y चं जे साइन आहे ते प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि याचं जे साइन आहे ते निगेटिव्ह आहे. म्हणजे एक प्लस आणि एक मायनस, म्हणजे साइन अपोजिट आहे. साइन अपोजिट असेल, वेगवेगळे असेल, त्यावेळेस तुम्हाला दोघांची बेरीज करायची आहे, ऍडिशन करायची. सो फ्रॉम इक्वेशन्स 1 प्लस 2 आपण आता दोन्ही इक्वेशनची बेरीज करणार आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 10. सेकंड इक्वेशन पुन्हा त्याच्या खाली लिहू, x मायनस वाय इज इक्वल टू 8. दोघांची आपण ऍडिशन करतोय, दोन्ही इक्वेशनची आपण ऍडिशन करतोय. चला मग करा. x and x 2x. या ठिकाणी दोघांची बेरीज झाली 2x.
या ठिकाणी एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, म्हणजे दोन्ही कट होतील, या दोघांचं सबट्रॅक्शन होतील, ते दोन्ही या ठिकाणी कट झाले. दोघांचे ऍडिशन करा. 10 प्लस 8 18. ओके, नेक्स्ट स्टेप, पुढची स्टेप. देअरफॉर x इज इक्वल टू 18/2. हे जे 2 मल्टिप्लाय मध्ये आहे ते त्या साईडला जाऊन डिवाइड मध्ये गेले, म्हणजे 18/2 डिवाइड करा. x बरोबर 2 9 18, 2 9 18, 9. म्हणजे जो फर्स्ट व्हेरिएबल आहे आपला x, त्याची किंमत 9 आलेली आहे. आता पुढे तुम्हाला काय करायचंय, एक व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे, तुम्हाला ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची, ठेवायची आहे. तुम्ही कोणतं इक्वेशन घेऊ शकता, पण शक्यतो जे इक्वेशन सिंपल असेल, म्हणजे प्लस असेल, त्याच्यामध्येच ठेवा. कारण की मायनस मध्ये प्लस मायनसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आपण प्लस त्याच्यात ठेवू. पुट x is equal to 9 in equation 1. आपण x ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवतोय. इक्वेशन 1 लिहूया. x plus y is equal to 10. चला, ज्या ठिकाणी बघा x इथं आहे, इथे तुम्हाला 9 ही संख्या ठेवायची. 9 प्लस y बरोबर 10. जे प्लस 9 आहे बरोबरच्या त्या साईडला त्याला ट्रान्सफर करायचं, पाठवायचे. म्हणजे तिकडे जाऊन ते काय होणार, देअरफॉर y इज इक्वल टू 10, हे प्लस 9 तिकडे जाऊन मायनस 9. चला, सबट्रॅक्शन करा. y इज इक्वल टू 10 मधून 9 गेले, 10 मायनस 9 1. बघा, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आली 9 आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आली 1. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्यानंतर त्याला रिमार्क लिहिणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपण त्याला रिमार्क देणार आहे. देअरफॉर solution is x is equal to 9 and y is equal to 1. आणि याला आपण एक बॉक्स करणार आहे. तर अशा प्रकारचे सिंपल एक्झाम्पल्स आहे, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. बघा, आपला आन्सर राईट आहे का रॉंग हे पण आपण चेक करू शकतो. ही पण एक ट्रिक असते. आता जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरला एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, तुम्हाला कसं समजणार सर आमचा आन्सर राईट आहे का रॉंग आहे, तर त्यावेळेस तुम्हाला जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही चेक पण करू शकता. अतिशय सिंपल गोष्ट आहे. जे आपलं इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करून बघा. म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही जर इक्वल येत असेल तर तुमचा आन्सर राईट आहे. म्हणजे कसं, आता या ठिकाणी बघा एक्स प्लस वाय बरोबर 10, हे आपण एक इक्वेशन घेतलं. कोणतं एक इक्वेशन घेऊ शकता तुम्ही, कोणतंही. आपण पहिलं इक्वेशन घेतलं. आता चेक करू बरं आपला आन्सर राईट आहे का रॉंग आहे. एक्स ची किंमत किती आहे, 9, ठीक आहे. प्लस वाय ची किंमत किती आहे, 1, बरोबर किती आहे, 10. चेक करा बरं, 9 प्लस 1 10 होतं का. ओके, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आन्सर राईट आहे का रॉंग आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर बघा, तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. बेसिक एक्झाम्पल आहे. अजून आपल्याला याच्यापेक्षा पुढचे एक्झाम्पल्स घ्यायचे. चला, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. चला, सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण आता. 3x मायनस वाय इज इक्वल टू 7 सेमिकॉलन x प्लस 4y इज इक्वल टू 11. आता आपण थोडं दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल्स घेतलं. असं एक्झाम्पल्स आपण घेतलेले ज्याच्यामध्ये आता कोएफिशियंट सेम नाहीये. पहिले जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये कोएफिशियंट सेम होते, म्हणून ते एक्झाम्पल्स फास्ट सॉल्व्ह झालं. पण आता ह्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही चेक करा कोएफिशियंट हे सेम नाही. स्टार्ट करूया. मेथड्स पूर्ण सेम तशीच आहे. 3x minus y is equal to 7, equation number 1. Second equation, x plus 4y is equal to 11, equation number 2. चला, चेक करा. आपण शक्यतो नेहमी काय करतो, y चेच कोएफिशियंट चेक करतो.
कारण की आपल्याला माहिती याचं साईन मायनस आहे, याचं प्लस आहे, म्हणजे साईन अपोजिट आहे. तर आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे, हे का नाही? तर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा वायचे कोएफिशियंट चेक करणार आहे. तर सांगा मला इथं बघा, वायचे इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे कोएफिशियंट दिलेला नाही, काहीच नाही, म्हणजे किती असतो इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे. आणि या ठिकाणी वायचा कोएफिशियंट किती आहे? 4 आहे. म्हणजे दोघांचे कोएफिशियंट आता सारखे नाही. तर अगोदर बाळांनो तुम्हाला काय करणं आहे, दोघांचे कोएफिशियंट त्यांचे सहगुणक सारखे करून घ्यायचे आणि नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर अतिशय सिंपल आहे, कोएफिशियंट सारखं करणं जास्त अवघड नाहीये. इथं 4 आहे आणि इथं 1 आहे. जर आपण इक्वेशन 1 ला आपण जर 4 ने गुणून घेतलं, 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा 4 येतील, 4 येतील, बरोबर आहे. तर चला स्टार्ट करूया. फ्रॉम इक्वेशन 1, जे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन जे 1 याला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहे, मल्टिप्लाय बाय 4. याला आपण फक्त यालाच मल्टिप्लाय करण्याची गरज आहे, कारण की 4 1 4 त्या ठिकाणी व्यवस्थित होऊन जाईल. तर इक्वेशन 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करतोय, चला करा. इथं 4 त्रिक 12x मायनस इथं 1 आहे, म्हणजे 4 1 4 y बरोबरला बरोबर, इथं 4 7 28. ओके, आता एक नवीन इक्वेशन तयार झालं, इक्वेशन नंबर 3. बघा, चेक करा आता कोएफिशियंट सारखे झाले की नाही. सेकंड इक्वेशन मध्ये पण 4y आणि थर्ड इक्वेशन मध्ये सुद्धा 4y. म्हणजे आता ज्याचे कोएफिशियंट सारखे झालेले त्याच इक्वेशनचं आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणजे इक्वेशन 1 चा आता विचार नाही करायचा, पुढे काय इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्डचा विचार करू. तर याचं 4y आणि याचं 4y, पण दोघांचे साइन अपोजिट आहे, प्लस मायनस. प्लस मायनस म्हणजे दोघांची तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची. फ्रॉम इक्वेशन 2 प्लस 3. चला तर दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ आपण, एका खाली एक व्यवस्थित लिहून घेऊ. x प्लस 4y बरोबर 11. इक्वेशन नंबर सेकंड लिहिला, थर्ड त्याच्या खाली लिहू. 12x मायनस 4y बरोबर 28. आपण दोघांची बेरीज करतोय बाळांनो. तर बेरीज करत असताना तुम्हाला व्यवस्थित बेरीज करायची आहे. चल बघा, 12x आणि x, 12x आणि x किती झाली तर 13x. आणि पुन्हा एकदा प्लस 4y आणि मायनस 4y दोघांचं सबट्रॅक्शन होणार, म्हणजे दोन्ही काय होणार, कट होणार. हे कट झाले पाहिजे, दोघांपैकी एक व्हेरिएबल कट झाला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण यांचे कोएफिशियंट काय करत असतो, सेम करत असतो, सारखे करत असतो. तर हे कट झाले, पुढची बेरीज 1 आणि 8 9, 1 आणि 2 3 39. चला पुढची स्टेप करूया. म्हणून therefore x is equal to 39 अपॉन, जे मल्टिप्लाय मध्ये डिवाइड मध्ये जाणार, अपॉन 13. therefore x is equal to 13 चा टेबल सगळ्यांना येतो, 13 चा पाढा सगळ्यांना येतो. 13 1 13, 13 2 26 आणि 13 त्रिक 39. 13 3 जा 39, बरोबर आहे. 13 3 जा 13 39, म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली या ठिकाणी, 3. बरोबर आहे, समजतंय? ओके. आता पुढं काय करायचं, तर जी x ची किंमत आलेली आहे ती आता तुम्ही कोणत्याही एक इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळून जाईल. आता कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता बघूया. चला, आपल्याला टोटल इक्वेशन 3 आहे. तुम्ही तिघांपैकी कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, पण जे इक्वेशन आपल्याला सोपं वाटतं, म्हणजे आता इथं हे मायनसचं आहे, हे प्लसचं आहे, याच्या व्हॅल्यू तर मोठा आहे, चला ठीक आहे. तर जे सेकंड इक्वेशन याचे प्लसचं आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये ठेवू, कारण की मायनस प्लसचं जास्त कॅल्क्युलेशन टेन्शन राहत नाही. तर कसं लिहिणार, पुट x is equal to 3 in equation 2. मी याची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवतोय. चला इक्वेशन नंबर 2 लिहा. बघा काय इक्वेशन नंबर 2, x प्लस 4y बरोबर 11. ओके. आता x च्या ठिकाणी तुम्हाला किती लिहायचे, किती कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, 3 प्लस 4y इज इक्वल टू 11. आता याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू. 4y इज इक्वल टू 11. अगोदर काय होणार, हे जे प्लस 3 आहे तिकडे जाऊन काय होणार, मायनस 3. 4y इज इक्वल टू, सबट्रॅक्शन करा, वजा करा, 11 मधून 3 गेले, 11 मायनस 3 8. ओके. देअरफॉर y इज इक्वल टू 8. आता हे जे 4 मल्टिप्लाय मध्ये, 4 जे गुणिले मध्ये, ते कशामध्ये जाणार, भागिले मध्ये. चला करा, डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 4 आणि 4 दुने
8 म्हणजे y ची किंमत किती आली 2. अतिशय सिंपल आहे बेटा, काहीच अवघड नाहीये. व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्हाला एक्झाम्पल बघायचंय, समजून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची. लास्ट रिमार्क आपण लिहूया. सोल्युशन इज x इज इक्वल टू 3 and y is equal to 2. ठीक आहे. चला आता आपण अजून पुढचं एक्झाम्पल घेऊ. जे एक्झाम्पल्स मी बोर्डवर सॉल्व्ह करून देतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता, म्हणजे तुम्हाला नंतर व्यवस्थित त्याला बघता येईल, किंवा त्याला स्टॉप करून तुम्ही एक्झाम्पल बघून घ्यायचं व्यवस्थित, आणि नंतर जे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता आपण सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल्स घेऊ. आतापर्यंत आपण ऍडिशनचं घेतलं, प्लसचं, आता सबट्रॅक्शनचं घेऊ. चला एक्झाम्पल नंबर 3. 5x minus 3y is equal to 19. Semicolon. x minus 6y is equal to minus 7. आता आपण वजाबाकीचं एक्झाम्पल घेतोय. हे एक्झाम्पल सुद्धा अतिशय सिंपल आहे, त्याच प्रकारे आपल्याला करायचंय, फक्त त्याच्यामध्ये जे साइन जे सेम आहे याच्यामुळे आपल्याला दोन्ही इक्वेशनची या ठिकाणी काय करावी लागणार आहे, वजाबाकी. तर चला स्टार्ट करूया. आन्सर 5x minus 3y is equal to 19. Equation number 1. Okay. Second, x minus 6y is equal to minus 7. Equation number 2. चला दोन्ही इक्वेशन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. दोघांचे साइन मायनस आहे. आता कोएफिशियंट आपण कोणाचे सेम करणार याच्याकडे पहिले लक्ष द्यायचं, म्हणजे एक्स चे कोएफिशियंट सारखे करायचे का वाय चे. आतापर्यंत आपण वाय चेच करत आलो आणि आता सुद्धा आपण वाय चेच करणार आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 3 आहे. तर तुमच्याकडे पहिला ऑप्शन असा सुद्धा आहे, तुम्ही दोन्ही साइन 3 18 3 6 18 म्हणजे एकमेकांना जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी त्याचे कोएफिशियंट सारखे होता. म्हणजे 6 3 जा 18 आणि 3 6 जा 18 म्हणजे असं जर तुम्ही एकमेकांना मल्टिप्लाय केलं तरी त्याचे कोएफिशियंट सारखे होता. आणि जर याच्यामध्ये दुसरी पण अशी एक मेथड आहे बघा. जर इक्वेशन नंबर 1 आहे याला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं, जर 2 ने गुणून घेतलं तर बेत्रिक 6 म्हणजे ऑटोमॅटिकली इथं किती येणार 6. म्हणजे थोडं शॉर्टकट लवकर होऊन जाईल. ठीक आहे. आपण त्याच पद्धतीने करू. फ्रॉम इक्वेशन म्हणजे इक्वेशन 1 ला आपण काय करणार आहे, इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. आता 2 नेच का बरं, कारण की बेत्रिक 6 बरोबर. जर 3 ने केलं 3 त्रिक 9 होणार, मग कोएफिशियंट सारखे होणार का नाही, त्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने. तर चला इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय, करून घ्या. 2 पंचे 10x मायनस बेत्रिक 6y पुढं 19 येईल. पूर्ण याला मल्टिप्लाय करायचंय तुम्हाला. 19 2 38. पुन्हा नवीन इक्वेशन तयार झालं, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. तर आता ज्याचे कोएफिशियंट सारखे झाले त्याच इक्वेशन कडे लक्ष द्यायचं. इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये चेक करा. इथे पण 6y, इथे पण 6y, हे दोघांचे कोएफिशियंट सारखे झाले. चला आपण पुढे याला सॉल्व्ह करायचं, पण सॉल्व्ह करत असताना आता याची बेरीज नाही करायची, कारण की आतापर्यंत आपण बेरीज करत होतो. आता याची बेरीज नाही करायची. तर आता काय करणार, दोघांचे साइन सेम आहे बघा. याचं पण मायनस साइन, याचं पण मायनस साइन आहे. जर तुम्ही बेरीज केली ते कट होणार नाही.
त्यासाठी तुम्हाला दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची. कशी करणार? फ्रॉम इक्वेशन 2 -3. तुम्ही 2 मधून 3 ला मायनस करताय. तुम्ही असं पण करू शकता 3 - 2, नो प्रॉब्लेम. आपण सरळ घेऊ 2 - 3. इक्वेशन नंबर 2 काय आहे? x - 6y इज इक्वल टू -7. इक्वेशन नंबर 2 लिहिलं, त्याच्या खाली थर्ड लिहू 10x - 6y इज इक्वल टू 38. बघा बाळांनो, वजाबाकी करत असताना, सबट्रॅक्शन करत असताना, सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला जे खालचं इक्वेशन असतं याचे आपल्याला साईन चेंज करावे लागतात. तर आपण साईन चेंज करणार. साईन चेंज करायचे म्हणजे कसं, एखादं जर प्लस साईन असेल तर त्याला मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. अतिशय सिंपल. बघा एक एक घेऊया. जे खालचं इक्वेशन आहे 10x, याचं साईन काय? इथे साईन दिसते तुम्हाला? काही नाही. साईन दिसत नाही म्हणजे त्याचं साईन पॉझिटिव्ह असतं, प्लस असतं. मग याचं साईन प्लस, याचं काय केलं आपण? मायनस. ओके. आता याचं साईन काय? मायनस आहे, मग त्याचं काय करायचं? प्लस. ओके. नंबर 3 याचं साईन काय आहे? जे 38 आहे, याचं साईन काय आहे? इथे साईन दिलेलं नाही, मग प्लस आहे. प्लसचं काय करायचं? मायनस. आता जे साईन तुम्ही चेंज केलेले हे साईन लक्षात ठेवायचे. आता हे साईन नाही धरायचे. आता हे जे नवीन साईन आलेले, नवीन चिन्ह आलेले, याच्याकडे लक्ष द्यायचं. एक एक सॉल्व्ह करू आपण. चला दोघांची वजाबाकी करू. 10x मधून 1x गेला, किती उरले? 9x. पण वजाबाकी करत असताना वजाबाकीचा नियम काय असतो? येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह, साइन ऑफ ग्रेटर नंबर, हे कधी विसरायचं नाही. म्हणजे 10 मोठे आहे ना, मग 10चं चिन्ह कोणतं? मायनस. म्हणजे उत्तराला पण मायनस आहे ना. ओके. आता या दोघांची वजाबाकी झाली 6 मधून 6, म्हणजे काय झाली? तर करण्यासाठी आपण साईन चेंज केली आणि यांची वजाबाकी केली. ओके, हे दोन्ही कट झाले. आता लास्ट इज इक्वल टू, इथे चेक करा. आपण वजाबाकी करतोय पण लक्ष द्या, 7चं चिन्ह काय? 7चं साईन काय? मायनस. आणि 38चं काय? मायनस. म्हणजे इथं दोघांचे चिन्ह कसे? सारखे. साईन सारखे असेल, चिन्ह सेम असेल तर आपण त्यांची ऍडिशन करतोय, तुम्हाला माहित असेल. म्हणजे 7 आणि 38 ची बेरीज करा, किती झाली? 45. आणि पुन्हा जे उत्तर आलेले त्याला मोठ्या संख्येत चिन्ह, 38चं चिन्ह काय? 38 मोठी संख्या आहे, मग हिचं चिन्ह काय? मायनस. मग उत्तराला पण मायनस. ओके. अजून आपण असे भरपूर एक्झाम्पल्स घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाते. पुढची स्टेप. देअरफॉर x इज इक्वल टू -45 भागिले -9. तुम्हाला जर वाटलं तुम्ही दोघांच्या मायनस इथंच कट करू शकता. ठीक आहे. भागिले -9. दोघांचे मायनस काय झाले? मायनस मायनस कट झालं. देअरफॉर x इज इक्वल टू 9 5 45, 9 5 45, 5. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे? 5. ओके, समजतंय? पुढं आता पुन्हा ही जी आलेली किंमत आहे x ची, ते कोणत्या एका इक्वेशन मध्ये आपण पुट करू. चला, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता? इक्वेशन 1. इथं कोएफिशियंट मोठे मोठे म्हणजे थोडा अवघड जाईल. मला वाटतं आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये करू, आहे का नाही? तर x ला कोएफिशियंट नाहीये, हे लवकर सॉल्व्ह होईल. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता, असं काही नाही. आन्सर सेम आहे. ओके. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. चला मग इक्वेशन नंबर 2 सांगा काय आहे? x - 6y इज इक्वल टू -7. ओके. आता ज्या ठिकाणी x आहे तिथे तुम्हाला 5 ही व्हॅल्यू पुट करायची आहे, 5 पुट करायची आहे आणि मायनस कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 5 - 6y इज इक्वल टू -7. आता संख्या तिकडे पाठवू. हे +5 तिकडे जाऊन काय होणार? -5. -6y इज इक्वल टू -7. हे +5 तिकडे जाऊन काय झालंय? -5. आणि बाळांनो एक गोष्टीकडे लक्ष द्या, या ठिकाणी जे 6y आहे, 6y, याला साईन मायनस आहे, तर हे मायनस तुम्हाला लिहायचंय. हे जर तुम्ही विसरले लिहायला तर तुमचा आन्सर रॉंग होऊन जाईल. ठीक आहे. इथं जर मायनस असेल तर तुम्हाला कंटिन्यू मायनस पुढे घेणं आहे, हे लक्षात ठेवायचं. -6y बरोबर +5 तिकडे जाऊन -5, -6y बरोबर -7 आणि -5. दोघांचे चिन्ह समान आहे, साईन सेम आहे, म्हणजे ऍडिशन होणार. मायनस मायनस काय झालं? प्लस. 7 आणि 5 12, म्हणजे 12. आणि साइन ऑफ ग्रेटर नंबर, मोठ्या संख्येत चिन्ह काय ना? मायनस. कारण 7 मोठे आहे ना, बरोबर. पुढं देअरफॉर y बरोबर -12. ओके. तर काय आहे? -6y इज इक्वल टू -12. पुढं नेक्स्ट स्टेप काय होणार? पुढच्या स्टेपला
y इज इक्वल टू हे जे -12 आहे आणि म्हणजे मल्टिप्लायचे -6 आहे तिकडे जाऊन काय डिवाइड मध्ये जाणार -6y. सो देअरफॉर y इज इक्वल टू इथे तुम्हाला डिवाइड करायचं भागाकार करायचं आहे बघा मायनस मायनस काय झालं कट साइन 2 12 6 2 12 तर ही आली y ची किंमत आणि शेवटी लिहायचं आहे रिमार्क लास्टला रिमार्क लिहिणं गरजेचं आहे देअरफॉर सोल्युशन इज x इज इक्वल टू किती आलेले आहे x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 2. तर आज आपण एवढं घेतलेलं आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहे. मी तुम्हाला आता होमवर्क पाठवणार आहे ह्याच पॅटर्नवर ह्याच टाईपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ते होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि मला पुन्हा व्हॉट्सअपवर पाठवायचे. ठीक आहे. ओके. थँक्यू.